नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण झणझणीत अशी मेथीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर लसूण थोडा जास्त घालायचा आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटनुसार कमी जास्त घेऊ शकता, आम्हाला तिखट आवडते। तर मी कच्चे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी आणि ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरीही घालणार आहोत। जिरीने छान टेस्ट येते। आता हे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची। तर मी इथे मेथीची एक जुडी साफ करून पाण्यामध्ये अशी घालून ठेवली होती। तर असं केल्यामुळे जी माती असते ती अशी खाली बसते आणि भाजी कचकच लागत नाही। तुम्हाला जेव्हा भाजी करायची आहे तेव्हा 10 ते 15 मिनिटाची अशी पाण्यात ठेवायची, म्हणजे त्याची माती खाली बसते। तर आता आपण भाजी करून घेऊयात। इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले, त्यात 1 मोठा चमचा जिरी घातली आहे आणि आता ह्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे। तर गॅस बारीक ठेवायचा यावेळेस। तर पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। तर आता मंद आचेवर भाजी अशीच ठेवायची आहे, लगेच हलवायची नाही। 3 ते 4 मिनिटांनी ती आपोआप खाली बसते, मग ती हलवायची। तर 3 ते 4 मिनिट झालेली आहेत, भाजी बघा थोडी खाली बसली आहे। आता ही आपण थोडीशी हलवून घेऊयात। तर मेथीची भाजी कधी जास्त हलवायची नाही, नाहीतर ती कडवट लागते। जेवढी कमी हलवता येईल तेवढी कमी हलवायची। तर आता लगेचच आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेऊयात। तर बघा मी असं ओबडधोबड वाटून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये हे घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात भाजीमध्ये। तर इथे मी 2 चमचे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं धुवून घेतलं आहे। तर जास्त पाणी घालायचं नाही। आता हे मिक्स करून घेऊयात। तर बघा मी इथे व्यवस्थित हलवून घेतलंय। तर जेवढं कमी हलवता येईल तेवढंच हलवायचं, जास्त भाजी हलवायची नाही, नाहीतर ती कडवट होते। नंतर ती शिजत आली की आपोआप ती एकजीव होते। तर इथे मी 3 ते 4 मिनिट भाजी थोडी शिजवून घेतली आहे। आता ह्या स्टेपला आपल्याला मीठ घालायचं आहे। आधी मीठ घालायचं नाही, कारण ती भाजी शिजवून थोडीच होते, म्हणून आपल्याला अंदाज येत नाही। त्यामुळे थोडी शिजत आली भाजी की तेव्हा मीठ घालायचे। तर बघा पाणी याला खूप सुटलेलं आहे आणि मीठ घातल्यावर अजून पाणी सुटतं, त्यामुळे मी पाणी एकदम थोडंसं घातलं होतं, अगदी 2 चमचे। आता हे मी मीठ मिक्स होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अजून 3 ते 4 मिनिट याला मंद आचेवर शिजवून देते। तर इथे 4 ते 5 मिनिट झालेली आहेत, भाजी शिजली आहे। तर ही गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हो, ही भाजी करताना कधीही ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, अशी शिजवून घ्यायची, नाहीतर ती कडवट होते आणि याचा कलरही चेंज होतो। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा।